नमस्कार. लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी आलो आहे जरेगाव जरेवाडी जरेवाडी या गावामध्ये, कोरेगाव मतदारसंघामध्ये हे गाव आहे. साहेब मला सांगा, कुणाची हवा इथं? काय तसं सांगू शकत नाही, दोन्ही पक्षाची सेम आहे. बर, अच्छा. कोण आहे तिथं आमदार? महेश शिंदे. बर. आणि दुसरे आमदार विधान परिषदेवर आहेत ते? शशिकांत शिंदे. बर. दोघांमध्ये जर तुलना केली तर काय फरक आहे दोघांमध्ये? काय तसा फरक नाही, काय सांगू शकत साहेब. बर, अच्छा. पण ते एक फरक आहे की हो. कोणता? ते महेश शिंदे एकनाथ शिंदेबरोबर निघून गेले उद्धव ठाकरेंना सोडून, आणि शशिकांत शिंदेना चान्स होता अजित पवारवर जायला, ते काय गेले नाही, ते शरद पवारांबरोबर थांबले. हा फरक आहेच की. तो काय फरक आता ते त्यांच्या वैयक्तिक प्रश्न आहे, आपण तो काय सांगू राजकीय शकत प्रश्न नाही. आहे. राजकीय प्रश्न आहे त्यांचा, आपण हो. काय गाव पातळीवरती सांगू शकणार आहे त्यांचं काय अंतर्गत आहे काय नाही. आणि हे जे रस्ते आहेत, कॅमेरामॅनला सांगतो मी, इथं 40 वर्षानंतर आलोय. त्यावेळी लय म्हणजे ते ह्याचे दगडाचे रस्ते होते, त्यावेळी टेक्नॉलॉजी तशीच होती. आता रस्ते चांगले झाले. तर हे कुणी केले रस्ते चांगले? नाही असं त्यांना प्रॉब्लेम करू नका, मी येतो तुमच्याकडे. शिंदे साहेबांनीच केली. कुठले दोन शिंदे आहेत? महेश शिंदे साहेबांनी केलाय. त्यांनी केले. बर, ह्यांच्याकडे येतो मी. एक मिनिट, जरा जागा द्या. हा, कुणाची हवा आहे? हवा तर महेश शिंदेचीच बर. शशिकांत शिंदेची नाही? आहे त्यांची बी, पण जास्त करून महेश शिंदे. बर. तुम्ही कार्यकर्ते आहात का त्याचे? हो, कार्यकर्ते कोणाचे? महेश शिंदे. म्हणून म्हणताय तुम्ही? हां. तुम्ही कार्यकर्ते आहात का कोणाचे? नाही नाही, तुम्ही ह्यांना घाबरून म्हणला? कुणाला नाही नाही घाबरून नाही, घाबरायचं काय तेव्हा. बर, ते आम्ही दोघं एकाच घरातले, त्यामुळे घाबरायचं काय विषय आहे तेव्हा. अच्छा. पण तुम्ही समर्थक महेश शिंदेचे? नाही तर सांगू नाही शकत. अच्छा अच्छा, ते सांगू शकत नाही. हा, म्हणजे तुमचे विचार हे तुमचे वेगळे आहेत. वेगळे आहेत. बरोबर. ते हे घरातले असले तरी त्यांच्यासारखे आहे असतीलच असं नाही, हे काय? बरोबर. लोकशाहीने जो दिलाय अधिकार तो तुम्ही हे बरोबर. करणार. तुम्ही तुमच्या सत्सक बुद्धीला जे पटेल त्याप्रमाणे तुम्ही मतदान करणार. बरोबर. बरोबर ना? तर आता तिकडे जाऊया आपण. तुझं नाव काय? युवराज. बोलणार का तू? नाही. हा, ये इकडे, थांब थांब ना, बोलू ना आपण. हा, तुझं नाव सांग. युवराज. कितवीला आहे तू? दुसरीला आहे. बर. इथं आमदार माहित आहे का कोण आहेत? नाही. नाही. आमदार कधी येतात का इथं शाळेत? तुमच्या शाळेत कोणी येतं का? इथली कोण येतं? पोलीस. पोलीस? पोलीस कशाला येतात? बर, असू द्या, चला या. हा. नमस्कार. या की, बसू का मी? बर. बाबा नमस्कार. नमस्कार. बर, किती वय तुमचं? माझं आताच 70. 70 वर्ष आहे. कमी आहे म्हणजे. तुम्ही काय सरकारी सेवेत निवृत्त झालेले दिसताय, कुठल्या तरी शिक्षक, ग्रामसेवक, असं काय काय होता? मी MIDC MIDC मध्ये होता का? वा वा वा. कुठे? वॉटर सप्लाय. वॉटर सप्लाय? अच्छा, म्हणजे MIDCच्याच जे वॉटर सप्लायचं जे एक वेगळं डिपार्टमेंट असतं MIDC अंतर्गत, त्यात? बर बर बर, अच्छा. मग आता मला सांगा, इलेक्शन आलं जवळ. हा, 10 दिवसच राहिलं. किती? 10 दिवस राहिलं? कमी राहिलं? 8च दिवस? 7च दिवस? मग कोणाची हवा आहे? हवा काय साहेब, हा, आपली सर्वेचीच हवा. बर. आता तुम्ही सरकारी सेवेत आहात, तर पूर्वीचं गव्हर्नमेंट किंवा पूर्वीचे सत्ताधारी, आताचे सत्ताधारी, काय फरक वाटतो? ते काय फरक नाही देत. हा? फरक काय नाही देत. तुमच्या हृदयातला आवाजच येत नाही तोंडात. हा? हृदयातला आवाज हृदयातच दडवून ठेवताय. नाही नाही, काय तसं भीती काय वाटत असेल, काय बोललो बिललो तर टगे आले तर दम देतील आणि घेऊन टोक्याला ताप नको. हा, नाही नाही, तसं काय नाही. टगे बिगे आहेत का इकडे? त्यागे वेगळे कशाला येते ते. अच्छा, ह्या काकांकडे येऊया. काका नमस्कार. नमस्कार. काय करता तुम्ही? रिटायर आहे बर. कुठे होता सर्व्हिसला? पोलीसमध्ये. पोलीसमध्ये होता. बर. मग कोणाची हवा इथं? तसं काय सांगता येत नाही. बर. तरी तुम्हाला जे दिसतंय ऑब्झर्वेशन, पोलीस म्हणल्यानंतर पोलिसांची नजर लय पारखी नजर असते. बरोबर ओळखतात गुन्हेगार कोण, सज्जन कोण, चालू कोण, थापाड्या कोण. बरोबर ओळखता का तुम्ही? सगळं आहे. 40 वर्ष ती आताच काढलीत हा, बंदोबस्त करून.
बरोबर. तर कुणाच्या हवा हे सांगता येत नाही. ज्यावेळेला रिझल्ट लागतो हा. त्यावेळेलाच खरं काय ते समजतं. बर. पण इलेक्शन कसं होईल, असं एकतर्फी होईल की घासून होईल? ते बी सांगता येत नाही. घासून मी होऊ शकतं. बर. पण सांगता येत नाही म्हणताय. हम्म. बर. पोलीस आता तुम्ही पोलीस सेवेत होता, तर आतापर्यंत पोलिसांसाठी चांगला गृहमंत्री कोण झाला हो आतापर्यंत? R.R. पाटील. कसं बोललात, बरोबर. का? तो गरिबांची जाण होती त्याला. बर पोलीसवाले जास्त मेहनत करतात. बर यावरून त्यांना मोबदला मिळत नाही, त्यांच्या सुखसोयी मिळत नाही. बर ती त्यांनी केलंय बरेच. बर. बाकी काय नाही. अच्छा. आताच ग्रह कसं वाटतं गृहमंत्री? आता काय आपण सांगायचं काय पब्लिकनं, नाही का? हा. ज्या वेळेला खात्यामध्ये होतो त्यावेळेला सांगायचं. आता काय सांगू शकत नाही बर की कसे काय आहेत काय आहे ते. बर. आरारावांच्या काळात पोलिसांवर फार दबाव असायचा का, ह्याच्यावर गुन्हे दाखल करा, त्याच्यावर करा, राजकीय कारणास्तव वगैरे असं? नाही नाही असं काय आम्ही आढळून आलं नाही असं. बर. इकडे आणखीन एक काका आले. थांबा काका, येऊ का? नमस्कार. किती वय तुमचं? माझं वय 72. बर. आता इलेक्शन आलंय जवळ, हो. कुणाची हवा आहे? हवा काय तर दोन्ही पार्ट्या चालत. हवा कोणाच समजायचा काम करते ती हवा म्हणायची जास्त. बर. मग कोण काम करते? माहीतच असेल ते. महेश सिद्धे काम करतायत. हं, बर. त्यांची हवा वाटते. हं. बर. आणि तुम्ही कुठल्या सरकारी सेवेत वगैरे होता का? सरकारी शिवचं नाही आता पेटर रिटायर झाला. कुठं होता सरकारी? मुंबईला काय कशात होता? पोलीसमध्ये. अच्छा, हे बी पोलीसमध्ये, तुम्ही पोलीसमध्ये? कुठल्या पोलीस स्टेशनला होता? आगरीपाडा जातो नागपाडा. अच्छा, बर. दादर वगैरे त्या हं, परिसरात. हं. तर काय काय म्हणून होता तुम्ही? पोलीस हलदार ESI म्हणत. मग आता मी त्यांना एक प्रश्न विचारला, तोच तुम्हाला विचारतो की आतापर्यंतच्या तुमच्या सर्व्हिसमध्ये किंवा आताही, तर आतापर्यंत सर्वात चांगला झालेला गृहमंत्री कोण? सर्वात चांगला हं, गृहमंत्री. गृहमंत्री R.R. पाटील. का हो? आर पाटलांची सगळीच लोक नाव घेतात का, असं काय आहे? त्याला काय लोकांचं बरं गेलं होतं काय काय. आणि काय धंद्यावर वाट लावून टाकली असं दुसरं काय. बारवाल्यांची वाट वाट लावून लावली. टाकली. हं. बर. भरतीमध्ये सुद्धा त्यांनी कोणाचे चाराने घेतले नव्हते पूर्ण? भरती तर केली तेवढी. भरती भरपूर झाली. हं. अच्छा. आणखीन काय त्यांच्याविषयी आठवणी आहेत? भरतीसाठी जे पैसे लागणार होते ते घेत नाहीत आता. बर. हे तर क्लिअर करून टाकलं ते. अच्छा. म्हणजे स्वतःची हिमती तो क्लिअर झाला. बर. पहिले काय पैसे देऊन कामं करायची, अच्छा. आता ते बंद झालं सगळंच. बर. आणि कुणामुळे झालं? R.R. पाटील. बर. कधी भेट झाली होती का रावांची तुमची? मुंबईत झाली ना, भेटायचे ना. तुमची भेट झाली होती? मग आता समस्या बघितले तर आता काय भेटणार का? मग ते प्रोटोकॉल नुसार कसं, जो IPS अधिकारी असतात त्यांनाच ते भेटतात, मग तुमच्यासारख्यांनाही ते भेटायचे म्हणजे? म्हणजे असे भेटा मी समक्ष आज मुलाखती नाही मिटिंगला यायला भेटायचे. बर. अच्छा. आता त्यांचा पोरगा उभा आहे निवडणुकीला तिकडं आहे त्यांच्या तासगाव मतदारसंघात. मग तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे आशीर्वाद असतील त्यांच्या मागं? येणार निवडून ती येणार? तुम्ही एवढ्या लांबून म्हणताय, तुम्हाला असं खात्री वाटते? वडिलांची असते ना ती. वडिलांची मलाच येतं किती. अच्छा. बर होणार कारण किती मला ते लक्ष राहतेच किती. बर म्हणजे गोरगरीब आहे ती म्हणा आमची मुलं लागली बर आहे त्यांचा श्रद्धा त्या पाठी राहणारच ती. बरोबर. तुम्हाला काय वाटतं, आराराबांचा पोरगा आता निवडणुकीला उभा राहिलाय, तर आराराबांची पुण्य असेल का त्यांच्या मागं, येईल का निवडून? काय वाटतं? तसं काय नाही. ते तिकडचा डिस्ट्रिक्ट वेगळा पडतो, इकडचा डिस्ट्रिक्ट वेगळा. त्याच्यामुळे तिकडचं वातावरण काय आहे ते माहिती नाही ना, त्याच्यामुळे काही सांगू शकत नाही. बर. पण तुम्ही आराराबां आतापर्यंतचे चांगले गृहमंत्री होते म्हणताय, मग तुमच्या सदिच्छा कोणाबरोबर राहणार? सदिच्छा फुकटीच्या द्यायला काय फरक पडतो? पुन्हा आता ज्यानं चांगलं केलं त्याच्याबरोबर राहणारच. बरोबर. मग ते आराराबाचा पोरगा असू द्या किंवा कुणी असू द्या, नाही का, हो ते तर. ज्यानं चांगलं काम केलं असेल तर तो येईल, नसेल केलं काम तर नाही येणार. धन्यवाद. बाबा नमस्कार. नमस्कार. बोला. किती वय तुमचं? 84. शरद पवारांचे वय एवढे की तुम्ही? वर्षभराने ते लहान नाही, त्यांचं बी 84च आहे. बर. काय बोलाल? काय मग तुमचा व्यवसाय काय? नाही थांबा, तुम्ही बोलणार तुमच्याकडे येतो की मी.
व्यवसाय तुमचा काय? आता काय नाही, घरी बसून असतोय आपला. बर. आणि अगोदर अगोदर मिलिटरीमध्ये होतो. मिलिटरीमध्ये होता का? बर. म्हणजे देशाची सेवा करून आलात तुम्ही, हो हो. आहे का नाही? हम्म. मिलिटरीत काय काय केलं? कुठल्या कुठल्या ठिकाणी होता तुम्ही? आता मग ठिकाण तुम्हाला माहित आहे का? जोशीमठला होतो, हा. परत पंजाबमध्ये होतो, काश्मीरला होतो, कानपूरला होतो, पुण्याला होतो. बर. असं ठिकाण होतं. काश्मीरला 2-3 बारा होतो. बर. तुमच्या पूर्ण सर्व्हिस मध्ये तुमच्या आयुष्यात लक्षात राहील असा कुठला क्षण आहे की म्हणजे त्यावेळी फार जिकिरीचा प्रसंग होता तो? तुम्ही कुठं कुठं गेलो होतो का? नाही, त्यातला तुमच्या आयुष्यात लक्षात राहण्यासारखा जिकिरीचा प्रश्न म्हणजे एखादी घटना असेल, काय तुम्ही युद्ध लढला असेल किंवा काहीतरी झालं असेल, चकमक झाली असेल, काय ना काहीतरी असेल एखादी आठवण की जे फार लढाईची आठवण आहे की. कुठल्या लढाईत होता तुम्ही? 62 मध्ये. 65च्या युद्धात होता तुम्ही? मग बर. अच्छा 71 बी होतो. अच्छा. 71चे बांगलादेश वेगळा झाला त्यावेळी. बांगलादेश वेगळा. 65ला चीन बरोबर, नाही पाकिस्तान बरोबर. पाकिस्तान बरोबर दोन्ही देश. राजस्थान मध्ये. राजस्थान मध्ये होता. राजस्थानच्या वाळवटातनं हुसकावून लावले होते पाकिस्तानचे सैन्य वगैरे, तेच का? अहो तेच की सगळं, कुठलं एक ठेवलं नव्हतं आम्ही. त्यांचे ते तोफखाने काय ते तोफा वगैरे अजून पडलेले आहेत. आपल्या ह्याच्या तोफा नाही, रणगाडे. रणगाडे 45 होतं. 45. बर. तिथं आम्ही होतो 15 दिवस. आम्हाला काय खबर नाही. बर. आणि त्या दिवशी आमच्या युनिटनं काय केलं, पडद्यावरला सिनेमा ठेवला. बर. काय ड्युटीवाली होती ड्युटीवरती. आणि कुठला सिनेमा होता? कुठला होता आम्हाला ड्युटीवर ठेवलेलं. अच्छा. आणि म्हणलं पोरानं तुम्ही काय बोडबीड काढू नका म्हणलं, बरं का. म्हणलं का असं बोलताय? अहो का नाही म्हणलं, कळलंच म्हणलं बघा आता. म्हणलं 10 साडे 10 वाजेपर्यंत काय ते कळतंय बघ म्हणलं. आणि 10 वाजले की बरोबर ती 4 जण धरली पाकिस्तानची. आणि तिथनं मग ते पिक्चर बोर्डला सगळं झालं, गाड्या भरल्या. परत एक टनूट म्हणून गाव होतं, टनूट. तिकडे गेलो रात्रभर, गाडीला लाईट नाही काय नाही. तिकडे गेलो मग. हे झाले 1965ची आठवण. हो. 65ची 71ची. 71ची सांगा. मग 71ची ही रणगाडी. बंगालकडे असाल ना तुम्ही? बंगालच्या वेळेला नाही, दोन्ही टाइमला मी राजस्थानलाच होतो. अच्छा, तिथंच होता. हा. बर. दोन्ही टाइमला. बर. बांगलादेशला वेगळी होती आपली. बर. मग आता तुम्ही असं देशासाठी लढला, तुमचं उमेदीचा काळ, तरुण काळ तुम्ही देशासाठी समर्पित केला. आता तुम्हाला वाटतंय का हे इथलं सगळं राजकारण वगैरे हे तुम्हाला अभिमान वाटावा, कौतुक वाटावं, असं आपल्या महाराष्ट्रातलं राजकारण चालू आहे असं वाटतंय का? वाटते की चांगलं राजकारण आहे. हो. बर. काय काय त्यातल्या चांगल्या गोष्टी सांगा. आता चांगले काय असं काय सांगू की. बर. अहो थांबा कॅमेरा आहे समोर. हा. तर इथं या. हा. तर मग आता हे जे आपले मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, आपल्या साताऱ्याचे आहेत, त्यांनी शिवसेना पक्ष फोडला आणि ते तिकडे गुवाहाटीला गेले, सुरतला गेले, नंतर गोव्याला गेले. त्यांच्या आमदारांनी डान्स केला टेबलवर उभं राहून, नाचून. ते वरातीत कसे नसतात तसे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले म्हणून. तर मग हे जे बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, हे चांगलं झालं का वाईट झालं? काय माझं नाही एवढं लक्षात आपल्याला. गावकऱ्यांच्या लक्षात नाही. बर. आता ह्यांना विचारूया. बाबा, बर पारड कुणाचं जड आहे इकडं? इथं पारड तर महेश शिंदे. महेश शिंदेचं इकडं जड आहे? हो. तो खटावच आहे की तिकडं? हिथं मग खटावचा बसला तरी भूमिपुत्र इथलाच आहे ना, गोरेगावातले. बर. आणि हे शशिकांत शिंदे इथंच आहेत की? शशिकांत शिंदेचं घर इथंच आहे की? हो, ते घर आहे इथं आता बांधलेलं. बर. हा, म्हणजे आपलं ते तिकडनं आले, जावळली वाईकडनं. जावली कुठं आलेत ना. बर. त्याच्यामुळे तुम्हाला वाटतंय की आपलं महेश शिंदे चांगले आहेत? हो, महेश शिंदे आणि काम करणारा प्राणी. बर. काय काय केले महेश शिंदेनी कामं? अहो कामं इथं सांगण्याच्या पलीकडे केली तितकी कामं आहेत. बर. हे देऊळ आता दिसतंय तुम्हाला इथं, ते बांधलं चांगल्यापैकी. रस्त्याची कामं चांगली झाली. बंधारा चांगला झालाय. बर. आणखीन येसकळ शिरडून ते रस्ता चालूच आहे. बर. काही पांदीचं रस्ते चालू आहेत. आणखी ह्याच्यापेक्षा 4 वर्षात काय विकास म्हणजे काय करावा. बरोबर. आता आपण इकडं आणखी यांच्याकडे येऊया, काकांकडे. काका, तुम्ही सांगा कुणाचं पारड जड? महेश शिंदेचं. बर.
आणि सगळेच महेश शिंदे म्हणतात हो तर म्हणजे म्हणजे अख्खं गावच त्यांच्या मागे आहेत का काय? नाही तसं नाही, 2 पार्टी आहेत. बर पण आम्ही महेश शिंदे माणसं आहेत. तुम्ही त्यांचे कार्यकर्ते आहात होय? हो, काम त्यांनी चांगलं केलं आमच्या गावातले. रस्ते बिस्ते देवळ मंदिरं बांधली, बंधारा बांधला, रस्ते चांगले केले. अजून रस्त्याचं काम चालू आहे बर त्या साईडला. अच्छा गाड्या बिड्या भरून यायचं काम चालू आहे. या तुम्ही बी या. तुम्हाला काय वाटतं? मी काय इथं नसतो मुंबईला. सांगायचं सांगा की मुंबईचं सांगा आपलं. मुंबईसाठी कुठला पक्ष चांगला? आता मुंबईसाठी सध्या तिकडं हीच आहे, शिवसेना एकनाथ शिंदेच आहे तिकडे चिरा बाजारला. शिरा बाजारला कुठे एकनाथ शिंदे? गिरगाव गिरगाव मध्ये कोण आहे? ऑफिसच आहे, त्यांचं ऑफिस आहे. गिरगाव मध्ये कोण आहेत उमेदवार कोण आहेत? गोरेगाव मध्ये आता हे आहे, सावंत आहे, अरविंद सावंत. अरविंद सावंत खासदार आहेत. हम्म. आमदारकीला कोण उभा आहे? आमदारकीला आता हे आहे, काय त्याचं नाव बरंच आहे. ठीक आहे, जे असतील ते. मधला काय रे नाव? तुम्ही बोल ना. हा बोला. हा कोणाची हवा आहे? नाही आता सध्या हवा इथं महायुतीचीच आहे. महायुतीचे उमेदवार असणारे आमचे आदरणीय शशिकांत तुम्ही कार्यकर्ते आहेत वाटतं? महेश शिंदे. कार्यकर्ता मी तसा भिडे गुरुजींचा आहे. भिडे गुरुजींचा आदेश आहे. जिथं हिंदुत्वाचा विचार, देव, देश आणि धर्म याचं रक्षण ज्या त्या पक्षामार्फत केलं जाईल त्या पक्षाला आपल्याला साथ द्यायची आहे. आणि म्हणून आम्हाला या महाराष्ट्रात पुन्हा एकदा भगवा फडकवायचे आहे. विचार शिवाजी महाराजांचे ग्रेट विचार का संभाजी भिडेंचे? तसे छत्रपतींचेच विचार श्रेष्ठ आणि छत्रपतींच्या विचारावरतीच महेश शिंदे बी चाललेले आहेत. बर अच्छा ठीक आहे, आपण यांच्याकडे या. तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा आहे? महेश शिंदे. बर तुम्हाला काय वाटतं? सर माग माग. हा आता तर कसं वातावरण कोरेगाव तालुक्यात महेश शिंदेंचंच आहे. बर त्यांचीच हवा आहे. कामाचा विकास म्हणजे विकास त्यांनी केलेला आहे. बर मेन म्हणजे जनतेनं ते बघितलेलं आहे. बर आणि म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात सगळं तुतारी बोलतायत लोक महाविकास आघाडी, पण इथं महायुती आहे. नाही तुतारे नाही, तुम्ही कामाचं बघा ना, रोड बघा ना. नाही, तेच की म्हणतो घेतलं. असं गावातलं पूल बघा की कोणी केले काम. तुम्ही आता आमच्या गावात बघा जाऊन केटी बंधारा बांधला, नाही ठीक आहे, तिथं तुम्ही पुलाचं काम बोलताय केलंय. तुमच्यावर. नाही, आमच्याच नाही, किंवा इथं जरवाडीत जावा, तांदूळवाडीत जावा, मुगाव जावा, लासुरण्यात जावा, बर. किंवा तिकडे खाली खटाव भागात पण जावा. बर. म्हणजे त्यांनी काम केले त्या एवढ्या 5 वर्षात. बर हम्म. बर हा असं मधून बोलवा. ते बरोबर बोलतायत ना, त्यांना हा, आपल्याला तेच disturb की. करताय. हा. तर शशिकांत शिंदेनी काय कामं केली? ते अगोदर किती अजून किती 10 त्याच्या वर्ष आधी होते? त्यांनी 10 वर्ष हा, मग त्यांनी 10 केलं. वर्ष त्यांनी मंत्री होते ते. हा ते पण आमदार होते. हो आमदार तर होतेच, हा. मंत्री होते ना. त्यांचे कामं झाली, पण ज्या गावात झाली त्या गावात झाली. आमच्या तर गावात असे जास्त काही कामं झालेली नाहीत बर त्यांच्या काळात. अच्छा पण आता एवढ्या 5 वर्षात आमच्या गावात भरपूर कामं झाली. बर मग आता पूर्ण मतदारसंघात कोणाचं वातावरण आहे, कोणाची हवा आहे? आता तर इथं आमच्या इथं तर महेश शिंदे. बर धन्यवाद. मी शिरडोन मध्ये आलो होतो. शिरडोन मधल्या लोकांनी सगळेच इथले मला जे भेटलेले कार्यकर्ते हे कदाचित एका पक्षाच्या गटाचे असू शकतील, परंतु सगळेजण महेश शिंदेचंच नाव घेत आहेत. धन्यवाद. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.